तर जय हिंद जय महाराष्ट्र सर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्व माझ्या नाथपंथी डवरी समाज बांधवांना आदेश। तर मित्रांनो, आज रविवारच्या निमित्ती बोललो चला बायकोला आपण कुठं तर फिरायला जाऊया। पण जसं माहीत पडलं का आपली मामा सासऱ्याची मुलगी जी आहे आजारी आहे, तर तिची जरा हालचाल विचारासाठी बोललो चला तिला आपण भेटून येऊया, तसं तिला थोडं बरं वाटेल। तसं तर सध्या तिची सासरवाडी जी आहे ती सोलापूरची आहे, पण काही निमित्तीच्या कारणासाठी ती लोक इथं पुण्यामध्ये राहायला आलेले आहेत। तर तसं तिला पण जरा बरं वाटेल का बाबा चला आपल्या आत्याची मुलगी इथं पण राहते, तर आपल्याला आपल्या माणसाची काळजी आपल्यालाच घ्यायला लागेल, काही का नाही भावांनो। तर तसंच बोललो तिला भेटून पण येऊया। आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा चांगला जॉब इथं लागलेला आहे, तर त्याचं पण मन जरा आता इथं बरं वाटते त्याला। तर तसे तर आता काय सुट्टी होती तर बोललो चला मग जाऊन भेटूनच येऊया। क्लायमेट पण चांगला बाहेरचा झालेला आहे, व्हिडिओ पण काढायचे होते आपल्याला। तर काय कारणासाठी आपले व्हिडिओ जे आहे ना भावांनो लवकर पोस्ट होत नाही, तर रविवारचा जो व्हिडिओ आहे तो आपण सोमवारी टाकूया। तर वाट कसली बघते, चला मग व्हिडिओ बघायला चालू करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय हो भोलेनाथ महाराज की, हर हर महादेव, हर हर महादेव। समोरच्या साईडला आकुर्डी स्टेशन आहे आणि या साईडला आहे ना आपलं श्रीकृष्णाचं मंदिर आहे। दर रविवारी खूप गर्दी असते, आजचे दिवस येतं संध्याकाळी आहे ना खूप गर्दी असते, ते रस्ता जो ते जातो ना सर तिथं। आणि या साईडला देव रोड आहे माझ्या, थोडंसं व्ह्यू किती छान आहे इथं, आवाज तो खूप भरून आलेला आहे, पाऊस नक्की पडणार वाटतं। डोंगराच्या पलीकड साईडला देव रोड आहे, देव रोड स्टेशन आहे त्या साईडला। या साईडून आपण निगडी प्राधिकरणच्या इकडं आलो आहे, चला मग निघूया आता, पुढे पण जायचं आहे। झुक गाडी चालू आहे, झुक त्याच्या पुढे देव रोड स्टेशन आहे या साईडला, पटरीच्या एक साईडून आपण चाललेलो आहे। चला मग आता आलो त्यांच्या इथं, इकडं वरती राहायला त्यांनी, जातो काय करायला बघू। चला बघूया काय करायला लागले आपण। अरे काय मग कसे सरप्राईज दिली आम्ही डायरेक्ट तुम्हाला, आणि आमची बायको पण सोबतच आलतो आम्ही। आणि कुठे गेलेत मिस्टर तुमचे? वॉशरूमला गेलेत का गाईस? आता आलो आम्ही डायरेक्ट, दम लागला येऊ पण एकच माझ्यासाठी दम लागला असं वाटायला लागलं। बरं आहे पावसाने पण आम्हाला साथ दिली, पडल्याने कुठं मस्त एकदम आलेलं आहे। आता जरा बसू जेवण पाणी ते करूया, मस्त जेवण बनवले बघू। मिस्टर गेल्यात जरा वॉशरूमला, येतात तर वाट बघू त्यांची आपण। चला आजारी आहे म्हणलं, आता काय एवढं पण नाही आजारी वाटतं। हे आजारी आहे का बाई? दवाखान्यात जाऊन आली, काय सांगितलं डॉक्टरांनी? नॉर्मल आहे। अच्छा चालेल, चला काळजी होती म्हणून आलो, जवळ होतो म्हणून आलो फटाक दिवशी। मम्मी नाही आली? मम्मी लांब राहायला आहे ना मुंबईला म्हणून। चला जरा बघूया आता, जरा बाहेरून बघूया तर बाहेरचा नजारा कसा दिसतो वरतून। चला बघा खूप छान एकदम नजारा वाटतोय। ए बाबा कावा टोच्या मारून मागं आला का काय माझा सासरा? बघा ज्योती, अगं मागं तुझा पप्पा पण आला वाटतं आपल्या, आहे मागं सासरा सुद्धा आला आमच्या, काय बोला। चला हे बघा असा व्ह्यू यांच्या घरापासून दिसतो मस्त। देव रोड साईडला आलोय आपण, आभाळ तर मस्त मगाशी एवढं भरून आलं तर मला वाटलं पाऊस बिवशी येणार आहे का काय, आता ना आला, बरं झालं रस्त्याने। क्लायमेट मस्त झालं तर हव्या बिव्याचं, अंगणमध्ये तुळशी, किती छान घर आहे बघा।
मग निघायचा टाईम झाला, पाऊस चालू झाला. म्हणलं एक तासभर बसूया आणि जाऊया. पाऊस बघचे ना तुम्ही, पाऊस बघा. मग अशी जसं आबाई भरून आलतो ना, समोरून दाखवतो तुम्हाला. बघा पाऊस चालू झाला, वर पाणी पडते बघा, टिप 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 टिप. चांगलाच दाबून पाऊस झाला इथं मग अशी. तर जातो आता, खूप टाईम व्हायला लागलाय. घरी जायचं नाही तर अजून रस्त्यात कुठं पाऊस चालू झाला मग काय खरं नाही. कुठल्या साईडला आलोय आपण, दिसलं का समोरून. मग आता जाऊया डायरेक्ट. आपली व्हिडिओ आपण इथंच थांबूया. सर्वांना वापस जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्व नाथपंथी डवरी समाज यांना आदेश आदेश. चला बाय बाय.